नांदेड जिल्ह्यातल्या माहूर तालुक्यामध्ये प्रशासनामधील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संगनमत करून तस्कर शासकीय व खाजगी जमिनीतून दिवसरात्र हजारो ब्रास मुरुमाची चोरी करताना दिसत आहेत। रविवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी मदनापूर शिवारातील गायरान जमिनीमधून 210 पोकलँड मशीनच्या साह्याने मुरुम उत्खनन सुरू होते। ही बाब स्थानिकांनी तहसीलदार व मंडळ अधिकारी तलाठी यांना कळविली होती, परंतु अपेक्षेप्रमाणे त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही। त्यामुळे किनवटच्या सहाय्यक जिल्हाधिकारी नेहा भोसले यांना या बाबीची कल्पना दिली असता महसूल प्रशासन खडबडून जागा झालं आणि एक 210 पोकलँड मशीन जप्त करण्यात आली। प्राप्त माहितीनुसार माहूर तालुक्यामध्ये तहसीलदार किशोर यादव रुजू झाल्यापासून चारही महसूल मंडळांमध्ये गौण खनिजांची दिवसरात्र चोरी ही बाब आता सर्वसाधारण बनली आहे। मागील 3 ते 4 दिवसांपासून तालुक्यातील मदनापूर व करळगावच्या मध्यभागी ग्रामदैवत आयप्पा स्वामी मंदिराच्या डोंगराला पोखरून बेकायदा गौण खनिजाचा बेसुमार उपसा सुरू असल्याने स्थानिक ग्रामस्थ व पत्रकार प्राध्यापक प्रवीण बिरादार यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन या संदर्भात पोकलँड मशीन चालकाला माहिती विचारली। त्यावर आमच्याकडे रॉयल्टी नसल्याचे त्याने सांगितले। बिरादार यांनी होत असलेल्या उत्खनन संदर्भाने तहसीलदार, मंडळ अधिकारी तानाजी सुगावे, तलाठी दयानंद एरडलावार यांना संपर्क केला। त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही। त्यावेळी तलाठी दयानंद एरडलावार हे घटनास्थळापासून हाकेच्या अंतरावरच होते। प्राध्यापक बिरादार यांनी किनवटच्या सहाय्यक जिल्हाधिकारी नेहा भोसले यांना अवैधपणे होत असलेल्या मुरुम उत्खननाबद्दल अवगत केल्यानंतर त्यांनी दिलेल्या आदेशावरून मंडळ अधिकारी व तलाठ्यांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला। त्यांनी बेकायदेशीररित्या मुरुम उत्खनन करत असलेली 210 पोकलँड मशीन जप्त केली आहे। मुरुमाची वाहतूक करणारे हायवा ट्रक घेऊन चालक मात्र घटनास्थळावरून पसार होण्यात यशस्वी झाले। एकंदरीत माहूर तालुक्यामध्ये वाळू, मुरुम, दगड, माती आदी कोट्यावधी रुपये किमतीच्या मौल्यवान खनिजाचे बेकायदेशीररित्या उत्खनन करून चोरटी वाहतूक करण्याचा प्रकार आता नित्याचाच झाला आहे। त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल तस्कर व त्यांना पाठीशी घालणाऱ्यांच्या घशात जात आहे। दरम्यान वृत्तसंकलन कामी छायाचित्र घेण्यासाठी गेलेले पत्रकार प्राध्यापक प्रवीण बिरादार यांच्यावर पोकलँड मशीनच्या बकेटने हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला। वृत्त प्रसारित होईपर्यंत सिंदखेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यासाठीची प्रक्रिया सुरू होती। मदनापूर घटनेच्या अनुषंगाने महसूल प्रशासन केवळ दंडात्मक कार्यवाही करून कारवाईचा सोपस्कार पूर्ण करण्याची शक्यता नाकारता येत नाही। या कारवाईच्या अनुषंगाने केवळ पोकलँड मशीनवर दंड आकारून चालणार नाही, तर उत्खनन झालेल्या ठिकाणची ETS मोजणी करून चोरीला गेलेल्या मुरुमाची रक्कमसुद्धा दंड म्हणून संबंधिताकडून वसुली करण्यात यावी। शिवाय बेकायदेशीर मुरुम उत्खननासाठी विद्यमान तहसीलदार, तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करून कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी मदनापूर करळगावच्या ग्रामस्थांनी केली आहे। आप्पा स्वामी टेकडी मंदिराचं हे खण म्हणजे याची सामुग्री दगड, मुरुम कसल्या प्रकारची परवानगी न घेता हे एक प्रकारचं पैशाच्या कुठे जाऊन हे लोक भुललेले आहे। याला देव दिसा लागला नाही, हिचे पाडे दिसा लागले नाही, हिचं हे जे काय आहे ते पण समजा लागलं नाही। आज सरकार म्हणते की झाडं लावा, झाडं वाचवा, थेंबा थेंबाचं पाण्याचं हे करा। याने एखादा आमच्या संमती घेऊन गावाल्याचे 60 बाय 60चं एखादा या ठिकाणी हे तलाव घेतला असतात, आम्ही त्याला मान्यता दिली असती। एका बाजूने येणं म्हणलं असते बा आम्ही तुमची हे सुविधा करून देतो गावाला, तर आम्ही तेवढे दिले असते। पण हे आमची टेकडी मोठमोठे डोजर 25-25 टिपर लावून हे बेकायदेशीर हे खदान नेत आहे। हे काय याच्या काय दहाची जागीर झाली का? गाव आमचं मदनापूर आमच्या गावठाणच्या क्षेत्रामध्ये आहे, आमच्या ग्रामपंचायतमध्ये आहे, आमच्या मदनापूरच्या हद्दीत आहे। हे इथं कोणीही याचं आज हे टेकडीचं खदान आलं, उद्या आमचं एवढं संस्थान जे आहे आप्पास्वामीचं ते सुद्धा मंदिर पडल। हे जे आप्पास्वामीची टेकडी आहे हे आमच्या गावचं सर्व मुन्नरवाला समाज, मराठा समाज, बुद्ध काय जे भोई गवारी असतात या सर्व समाजाचं इथं आम्ही याचं भूषण मानतो आणि हे आमचं एक प्रकारचं कुलदैवत समजतो सर्व। आता हे आमच्या सर्व
समाजाचं इथं हे कुलदैवत आहे. आमच्या गावात कोणत्या बी समाजाचं लग्न विवाह जर झाला तर पहिलं दर्शन लग्न झालं तर दुसऱ्या दिवशी आप्पास्वामीच्या मंदिरावरून पूजापाती करते. तरी असा ऐकलं हे विदाउट नंबर 2चे करडो लखपती बना लागले आमच्या जनतेच्या याच्यावर. पण आमचं ते म्हणणं नाही. अरे हे जे आहे हे सरकारची मालमत्ता आहे, पण हे सरकारची आम्ही मानतो. हे आमच्या गावात आहे, आमच्या गावा लागत आहे. उत्तरेकडून गाव आहे, दक्षिणेकडून गाव आहे, पाडावर मोठमोठे दगड आहे. तरी पण आदरणीय आमचे बिराजदार सर यांनी आम्हाला इथं कळवलं आणि उत्खनन ठिकाणी आलो. आम्ही आल्याच्या नंतर हा पोकलँड आम्ही आमच्या ताब्यात घेतला. तर तो पोकलँड आता आम्ही तहसीलला घेऊन जाऊ किंवा इथं सील करू आणि याच्यावर पुढील जे काही योग्य ते कारवाई असेल ते आमचे वरिष्ठ लोक करतील. मी तुम्हाला त्या ठिकाणी आश्वासन देतो. हे काय आम्ही सोडणार नाहीत. आम्ही तहसीलला नाहीतर आम्ही आमच्या स्वतःच्या ताब्यात किंवा कोतवालाच्या ताब्यात किंवा पोलीस पाटलाच्या किंवा तलाठी साहेबाच्या ताब्यात देऊ किंवा इथून ते घेऊन जाऊ आणि आम्हाला निश्चित खात्री आहे आमचे वरिष्ठ तुम्हाला पण सहकार्य करतील. संजय घोगरेंसह अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज, माहूर.